प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी मिलिंद कदम, माझाही सभापती पंचायत समिती सातारा. कालच्या एका फोनवर किंवा आमच्या सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव असेल, ह्यांनी आम्ही ठरवलं की पत्रकार बसून त्या ह्याला निमंत्रणाला तुम्ही सर्वांनी मान दिला आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. परवा जी आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खेडविषयी अतिशय म्हणजे इतका असा शब्द त्यांनी वापरला की ते आम्हाला गावकऱ्यांना कुणाला ती पटला नाही. घाण हा शब्द वापरला, खेडे घाण असा शब्द वापरला. आणि त्यांनी म्हणले की 40 वर्ष आम्ही कुठलीही कामं केली नाहीत, सगळा भ्रष्टाचार केला. आम्ही भाऊसाहेब महाराज, सुरेंद्र बाबा आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. ह्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही 2000 पासून या सभागृहात म्हणजे ग्रामपंचायत मिळून 2 वेळा सरपंच झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, 17ला सातारा पंचायत सभापती झालो. ते असताना आमचा हा आलेख हा नियमित चढता राहिलाय. आम्ही 4 वेळा निवडून आलो, 4थ्या क्रमांकाने. म्हणजे आमचे जे शिंदे साहेब आमदार जे म्हणत आहेत की ह्यांनी 40 वर्षात नुसतं भ्रष्टाचार केला, चिखल होता, घाण होतं, आम्ही शेवटच्या बांधाच्या टोकापर्यंत डांबरीकरण देखील, पाणी रस्ते डांबरीकरण केलेत. गावात पाण्याची सोयीसाठी 3.5 कोटी रुपयाची 5 कोटीची विकासनगरला भारत निर्माणची योजना केली. जयनगर, विजयनगर, कोयना सोसायटी तिथं सुद्धा भारत निर्माणची आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटीची योजना केली. ती आता पाणी इतकं मुबलक पाणी आहे. आणि पहिल्यांदा ह्याच्या आधी लोक स्थलांतर व्हायला लागली की बाबा इथं पाणी नाही, लोक बोरला पाणी लागत नाही, असा आमचा भाग इकडचा होता. तरी आम्ही ती योजना आणली, रस्ते केले आणि अशा बरीच आम्ही कामं केली. आणि जे आमदार जे म्हणतात त्यांना की गुंडांचं गाव आहे तिथं हे, मग मेडिकल कॉलेजच्या भांगाराचं काय झालं? जे मध्ये जी तुम्ही झाली आणि तीच लोक तुम्ही पाठीशी घालताय आणि आमचे गावात तुम्ही बदनाम करताय. खेड सारखं गाव जे आमचे अधिकारी येतात म्हणजे पंचायत समिती सीईओ असतील, कोण गटविकास अधिकारी असतील, ते म्हणतात की नुसतं आम्हाला भ्या दाखवलं जायचं, खेड म्हणजे काय. पण तिथं आम्ही 20 वर्ष काम केलं. एकही ग्रामपंचायत असा ग्रामसेवक आमच्याला की म्हणला नाही की बाबा हे गाव तुम्ही असं चालू. आम्ही इतकं स्वच्छ आणि सुंदर गावची प्रतिमा करायचं आम्ही काम केलं. परंतु जे आता सरपंचांनी भ्रष्टाचार केला, इतका भ्रष्टाचार केला त्यांनी की त्याला हीच राहिलं नाही. हे सत्यवाले की आम्ही म्हणले दारूचं दुकान आम्ही बंद करणार. दारूचं दुकान तर बंद केलंच नाही. आणि ते म्हणायचे सरपंचचा दूध विकतोय आणि आता सरपंच दारू विकतोय, म्हणजे त्यांनी दारूचं दुकान टाकल्यात. म्हणजे आमदार साहेबांना एवढं तुम्ही खेडचं घाण म्हणताय, तुम्ही सत्यवाला की दारूची दुकानं काढणार वगैरे हे करणार, हे पहिल्यापासून दारू दुकान आमच्या बी काळात नव्हती. आम्ही 2000 साली नुसतं सत्तेत आलोय. परंतु आमच्यावर आम्ही जे काम केलं, आणि जर तसं असतंच की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला मग तुमचा तारुण पराभव का झाला? तुम्ही एवढं सुंदर गाव केलं म्हणताय, 3.5 वर्षात डांबरीकरण सिमेंटचे रस्ते केले, हे केले म्हणताय. तुम्ही एक काम केलं त्याला आम्ही अभिनंदन करतो तुमचं, की खेडचा रस्ता केला तो 10 कोटीचा रस्ता. किती केलाय? 1.5 किलोमीटर रस्ता केला, 1.5 किलोमीटर 10 कोटी रुपये भरले. ते रस्त्याची अवस्था बघा. आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खेड घाण आहे, खेड वाईट आहे, असे याही शब्द त्यांनी ज्या खेडच्या गाव जे त्यांनी सत्ता भोगली म्हणजे त्या ह्याच्यावर त्या गावाला असे शब्द वापरणे आमच्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही. आणि आम्हाला भाऊसाहेब महाराज, बाबाराजे यांचा पहिल्यापासून आमच्या वेळेला झालं की असं, मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य उपोषणाला बसले त्यावेळी, पण आमच्याकडे 7 दिवस बसले, काहीही निघालेलं नाही त्यावेळेला. मस्त त्याने आरोप केले, हे केलं ते केलं, सगळं तथ्य सगळं त्यांना दावलं की आम्ही केलं, ही वस्तुस्थिती सगळी दावली. त्यांना काही न करता उपोषण सोडावं लागलं. म्हणजे एवढं काम करून जर असं आमदार म्हणत असतील तरी दुर्दैव आहे. आणि ते म्हणतात पुरस्कार आम्हाला, आता पुरस्काराचे फोटो जातो तुम्हाला, माझ्या फोटो आहे. त्यावेळेला 12 साली निर्मल ग्राम मधून आमच्या सुजित पवार यांच्या मंडळी शोभा पवार सरपंच होत्या, त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालाय राज्यपालांच्या हस्ते. आणि म्हणतात खेड घाण केलं.
फक्त एक रस्ता केला म्हणजे खेड स्वच्छ होत नसतंय. तुम्ही अजून सुद्धा बघा आमचे किती बोर्ड आहेत कामाचे आणि त्यांची किती आहेत हे बी तुम्ही तपासून बघावं. आणि आम्ही केलेली कामं आणि त्यांनी आता केलेली कामं ही बी कामं तुम्ही बघावी. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.